नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. आपण घर बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी नदीच्या महापूर क्षेत्रामध्ये आपण घुसलो, नदीमध्ये घुसलो, त्यामुळं नदीचं पाणी हे आपल्या घरामध्ये घुसत आहे. आपण घर बांधण्यासाठी, कारखाने बांधण्यासाठी जंगलामध्ये आपण घुसलो, त्यामुळे जंगली प्राणी आपल्या घरामध्ये घुसत आहेत. रस्त्यावरील अंतर कमी होण्यासाठी आपण समुद्रावर पूल बांधलं, आपण समुद्रामध्ये घुसलो, त्यामुळे सध्या समुद्र हा आपल्या घरामध्ये घुसत आहे. आपण बेसुमार वृक्षतोड केली, विकासाच्या नावाखाली झाडे तोडली, त्यामुळे सध्या जागतिक तापमान वाढलेलं आहे आणि मुसळधार पाऊस नको त्यावेळी अवेळी पडत आहे आणि शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त होत आहेत, शेतकऱ्यांची पिके वाहून जात आहेत, माणसे वाहून जात आहेत. त्यामुळं निसर्गावर अतिक्रमण करणं हे थांबवलं पाहिजे. जर आपण निसर्गावरलं अतिक्रमण थांबवलं नाही तर हा निसर्ग आपल्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर उठल्याशिवाय राहणार नाही आणि आपला जगण्याचा हक्क हिरावून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की निसर्गावर अतिक्रमण करणं थांबावं. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद.